दुःखद बातमी, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झाल्याची माहिती आता सध्या समोर येत आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे। शिवसेनेसाठी त्यांचं मोठं योगदान हे होतं। अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। कुणाल, दुःखद बातमी आहे, अनिल बाबर यांनी शिवसेनेसाठी मोठं योगदान दिलं होतं, त्यांचं निधन झालंय। निलम, अत्यंत दुःखद बातमी अशी म्हणावी लागेल, कारण 4 वेळा खानापूर सांगली मतदारसंघातून निवडून आलेले अनिल बाबर यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। खरं पाहायचं झालं तर सांगली हा बालेकिल्ला त्या आटपाडी आणि खानापूर जो काही विभाग आहे या संपूर्ण खेडोपाड्यामध्ये शिवसेना रुजवण्याचं आणि शिवसेना वाढवण्याचं काम अनिल बाबर यांनी केलं आणि काही अल्पशा आजारामुळे त्यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे। आणि एकंदरीत पाहायचं झालं तर या संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक मोठं कार्य देखील त्यांचं पाहायला मिळतंय आणि अशा नेत्याचं जाणं खरंच आता राजकीय वर्तुळामध्ये खदखद व्यक्त करणार आहे। कुणाल, आता यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे का? त्यांच्यावरती अंत्यसंस्कार कधी करण्यात येणार आहे, त्या संदर्भात काय माहिती मिळते? अद्याप या संदर्भात कोणतीही माहिती अधिकृतरित्या आलेली नाहीये। मात्र पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतरच त्यांचं सांगली जिल्ह्यातच अंतिम संस्कार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवणार यासाठी कार्यकर्त्यांची देखील आता गर्दी जी आहे त्यांच्या निवासस्थानाबाहेर पाहायला मिळते। कुणाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अनिल बाबर यांचे समर्थक शिवसैनिक आता त्यांच्या घराबाहेर जमायला सुरुवात झालेली आहे। त्यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची सध्या माहिती मिळतेय। अनिल बाबर यांचं शिवसेनेसाठी मोठं योगदान होतं। मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय।